नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी. तर मग हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा मग अजून कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल मुलांची, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलगा असेल, मुलगी असेल, 2 मुलं असतील किंवा 1 असेल तरीही तुम्ही करू शकता. तर हा 11 लवंगाचा उपाय कसा करायचा आहे आणि मग उपवास धरूनच हा उपाय करायचा आहे का किंवा उपवास न धरता करायचा आहे, त्याबद्दलची आपण सगळी माहिती आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे. आता आई आपल्या मुलासाठी गणपती बाप्पाचा उपवास करते. म्हणजे प्रत्येक महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीचा उपवास करते. काही काही मोठी मुलं म्हणा किंवा मुली म्हणा दिवसभर बाप्पांचा उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र बघून मग चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो. यामुळे काय होतं की गणपती बाप्पा विघ्न दूर करतात, विघ्नहर्ता आहेत. म्हणून मग आपण गणपती बाप्पाने आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करावी, आपले विघ्न दूर व्हावे, म्हणून मग आपण गणपती बाप्पाची सेवा करतो, उपाय करतो. तर त्याचप्रमाणे हा जो 11 लवंगाचा उपाय आहे, तर हा उपाय करत असताना जरी तुम्ही उपवास नाही धरलात तरीही चालेल. उपवास न धरता तरी पण तुम्ही हा उपाय केलात तरीही हरकत नाही. तर हा उपाय मग कधी करायचा आहे, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही दिवसभरातून हा उपाय कधीही करू शकता. तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी केलात तरीही चालेल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आता गणपती बाप्पाची अनेक नावे आहेत, म्हणजेच की लंबोदर, विघ्नहर्ता, विनायका. त्याचप्रमाणे मग आपण गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू सगळ्यात आधी घरी घेऊन यायच्या आहेत. मग त्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल किंवा अजून कोणती तिथी असेल तर त्या दिवशी मग आपण काय करतो की ज्यांना शक्य होतं ते तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करतात. त्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. तर मग आपल्याला जर तिथे जाणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग आपण काय करायचं आहे, घरी ज्यावेळेस स्नान करणार असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि मग स्नान करायला ते पाणी मग तुम्ही घ्यायचं आहे. तुमच्या घरातील मुलांना द्यायचं आहे, घरातील इतर व्यक्तींना पण द्यायचं आहे. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते आणि मग तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, जर आंघोळीमध्ये 2 थेंब गंगाजल टाकून किंवा मग 2 थेंब मध जर तुम्ही टाकून ते पाणी स्नान करण्यासाठी दिलात आणि मग ओम गण गणपते नमः असं जर मंत्र म्हटले तर मग यामुळे काय होतं की जर घरातील एखादी व्यक्ती आहे तुमची तर त्या व्यक्तीला नोकरीमध्ये म्हणा प्रगती होत नाही किंवा एखादा व्यवसाय करत आहे तर त्या व्यवसायामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही, सतत काय ना काय अडथळे येत असतील तर त्यावेळेस मग हा पण उपाय तुम्ही करू शकता. म्हणजे स्नान करत असताना 2 थेंब मध टाकायचं आहे. आणि मग ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना जास्त प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, तर हे सगळं घेऊन यायचं आहे घरी आपल्याला. आणि मग अगोदर काय करायचं आहे, पूजा करून घ्यायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत मग अभिषेक घालायचा आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळी पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. जरी तुम्ही संध्याकाळी वेगळी पूजा मांडत असाल तरीही त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. मग आपल्याला काय करायचं आहे, बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू मग बाप्पांना अर्पण करायचं आहे. म्हणजेच लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायचं आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबरं ठेवू शकता किंवा मग एखादं मोदक बनवणं शक्य झालं तर तुम्ही मोदक पण बनवू शकता. आता यापैकी मग काय करायचं आहे, 21 दुर्वांची जुडी तुम्ही मुलांना अर्पण करायला लावलात तरीही चालेल. कारण की गणपती बाप्पा विद्येचे देवता मानले जातात. त्यामुळं मग मुलांकडून जरी ह्या सेवा करून घेतल्यात तरीही चालेल. तर त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहेत. आता जर तुमच्या घरी 2 मुलं किंवा 3 मुलं असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांसाठी करायचं असेल तर त्यावेळेस प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या लवंग घ्यायच्या आहेत. म्हणजेच की एका मुलासाठी 11, परत दुसऱ्या मुलासाठी 11 आणि तिसऱ्या मुलासाठी 11. आता ज्या आपण लवंग घेणार आहोत तर त्या लवंग आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहेत, अशा खराब किंवा अर्ध्या तुटलेल्या बघा असं न घेता चांगल्या. त्यासाठी तुम्ही नवीन लवंग घेऊन आलात तरीही चालेल. आणि मग नंतर काय करायचं आहे, बाप्पांपुढे दिवा वगैरे लावायचा आहे. म्हणजे एक दिवा आपल्याला असा लावायचा आहे ज्यामुळे काय होतं, आपण कोणतीही सेवा उपाय करत असेल तर त्याची साक्ष म्हणून आपल्याला
देवघरात तर दिवा असतोच, तर त्याच्या वेगळं एक आपल्याला पंती घेऊन दिवा लावायचा आहे. आणि मग त्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे, फुल अर्पण करायचं आहे. आणि मग थोडेसे त्यामध्ये अखंड तांदूळ पण ठेवायचे आहेत. आणि मग आपण जे 11 लवंग घेतले आहेत, तर त्या लवंग मग काय करायचे आहे आपल्याला, अगोदर मग आपण त्या लवंग घेतल्यानंतर उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे आणि मग एक अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. असं करून आपल्याला 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आता जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात तरीही चालेल. यामुळे काय होईल की घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल आणि मग तुमच्याकडून पण मंत्र म्हणून होईल. आणि नंतर मग त्याची एक पोटली बनवल्यासारखी बनवायची आहे आणि मग ती पोटली बाप्पांजवळ ठेवायची आहे. आता जर तुम्ही 2 मुलांसाठी करणार असाल तर मग 2 पोटल्या वेगवेगळ्या बनवायच्या आहेत. आणि नंतर मग त्या लवंगाचं काय करायचं, गणपती बाप्पाजवळ तसंच ठेवायचं आहे दिवसभर. आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी मग एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि मग त्यातली एक जी लवंग आहे तर ती तुमच्या मुलगा असेल तर मुलाला द्यायची आहे खायला, किंवा मुलगी असेल तर मुलीला द्यायची आहे. लवंग ही शरीरासाठी पण चांगली असते, त्यामुळे मग लवंग खाल्ला तरी त्याचा त्रास वगैरे काही होत नाही. जर खाण्यासाठी म्हणजेच की ती व्यक्ती म्हणा खाण्यासाठी नकार देत असेल तर त्यावेळेस तुम्ही मग जे स्वयंपाक वगैरे बनवत असाल, म्हणजे मांसाहार बनवत नसाल त्यावेळेसच मग जेवणामध्ये पण तुम्ही हे लवंग वापरू शकता. आणि नंतर मग काय करायचं आहे, तर पहिल्या दिवशी मग ज्यावेळेस दिवशी संकष्टी चतुर्थी पूर्ण होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी एक अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मग ती लवंग खायला द्यायची आहे. आणि मग गणपती बाप्पांना ज्या वस्तू म्हणजेच की हळद लावायची आहे, बाप्पांना आपली जी पण काही इच्छा असेल ती बाप्पांना सांगायची आहे. म्हणजे आता मुलांचे काही विघ्न असतील किंवा अभ्यासात प्रगती होत नाही, जे पण काय असेल ते मग गणपती बाप्पांना सांगायचं आहे. असं सलग तुम्ही 21 दिवस ही जर सेवा आहे तर 21 दिवस केलात तरीही चालेल. किंवा मग तुम्ही जर तुम्हाला सलग 21 दिवस करणं शक्य होत नसेल तर तुम्ही प्रत्येक महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस पण तुम्ही केलात तरीही चालेल. म्हणजेच यामुळे काय होतं की आपल्या मुलांचे विघ्न दूर होतात. आणि मग लवंगामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला खायला दिले तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता पण दूर होण्यास मदत होते. आणि मग बाप्पांचा पण आपल्याला आशीर्वाद लाभतो. आपण ज्याप्रमाणे उपाय करतो त्याचप्रमाणे मग आपण सेवाही करतो गणपती बाप्पाच्या. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे आपण काही सेवा करतो, उपाय करतो, त्याचं फळ गणपती बाप्पा आपल्याला नक्की देतात. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी बाप्पाच्या मंदिरात, जवळपास मंदिर असेल तर बाप्पाच्या मंदिरात तुम्ही आवर्जून जायचं आहे, मुलांना घेऊन जायचं आहे. जात असताना 21 दुर्वांची जुडी न्यायची आहे किंवा गुळ खोबरं न्यायचं आहे, लाल जास्वंदीचं फूल घेऊन जायचं आहे. जे तुम्हाला शक्य होत असेल यापैकी कोणतंही एक जरी घेऊन गेलात किंवा 3-4 ही वस्तू घेऊन गेलात तरीही चालेल. आणि मग तिथे बाप्पांना तुम्ही अर्पण करायचं आहे किंवा मुलाला अर्पण करायला दिलात तरीही चालेल. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.